पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीनंतर काँग्रेस भाजपची सावधान प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींचा भाजपकडून सन्मान, आरक्षण आम्ही दिलाव, काँग्रेसचा पलटवार। आज 9 मार्च निलंगा पंचायत समिती सभापती उपसभापती व विरोधी गटनेतेपदी निवड पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी शरद झाडके व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सभापतीपद हे अनुसूचित जाती महिलांकरता राखीव असल्याने सभापतीपदाचा बहुमान पानचिंचोलीकर यांना मिळाला, तर उपसभापती पद हे महिलांसाठी दिल्याने दुसऱ्या पदाचा बहुमान हे लिंबाळ्याला मिळाला। डॉक्टर वाघमारेताई हे सभापती म्हणून तर सौ माने हे उपसभापती म्हणून आज पदभार स्वीकारले। यात काँग्रेसची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली। पंचायत समितीच्या पायावर चढताना लांबुटा गणातून काँग्रेस पक्षाकडून बहुमताने निवडून आलेले सौ शिल्पा परमेश्वर शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात धरून पंचायत समितीच्या पाया पडल्या, तर काँग्रेस पक्षाचे विरोधी गटनेते असलेले किरण सुधाकर पाटील यांनी पहिल्याच दिवशी भाजपाला आपल्या शैलीतून जनतेचे काम प्रामाणिकपणे करा अन्यथा म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक उत्तम उदाहरण देत खडे बोल सुनावले आहेत। नमस्कार, मी अश्विनी बालाजी माने। आज माझी उपसभापती म्हणून निवड झाली आहे। तर खासदार, दोन्ही पण आमदार, कार्यकर्ते समध्याचे मी आभार व्यक्त करते। काय सांगाल, आज आपली सभापती म्हणून पंचायत निलंग्याची निवड झाली, कशा पद्धतीने निवड झाली आणि आपली प्रतिक्रिया पहिली काय? आदरणीय अक्कासाहेब, संभाजी भैया साहेब, आदरणीय अरविंद भैया साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास मी कामाच्या माध्यमातून सार्थ करून दाखवेल आणि माझे इथून पुढचे कार्य मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून आणि आदरणीय भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करेल अशी मी सगळ्यांना ग्वाही देते। आज खऱ्या अर्थानं लाडक्या भावाने लाडक्या बहिणींना आदर आणि सन्मान केलेला आहे, कसं वाटतं? खूप छान वाटते आणि लाडक्या बहिणी नक्कीच आपलं कार्य तत्परतेने करून दाखवतील। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लोकशाहीचा जो वारसा आम्हा सर्व भारतीयांना घालून दिलेला आहे, त्या वारशानुसार आम्ही निलंगा पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीच्या या निवडीमध्ये हिरिरीने सहभाग घेण्यासाठी आलेलो होतो। परंतु निलंगा पंचायत समिती सभापती हे पद महिलेसाठी राखीव आहे, त्यामुळं आमचं बहुमत नक्की नव्हतं, परंतु आम्ही बहुमत जमवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता। परंतु एक महिलेला सन्मान म्हणून काल 8 मार्चला आपण जो जागतिक महिला दिन साजरा केला, त्यानिमित्तानं महिलेचा सन्मान आणि काँग्रेसनं जे महिलांना जे 33% जे आरक्षण दिलेलं होतं त्याची सुरुवातच मुळात आमच्या काँग्रेस पक्षाकडून झालेली आहे। त्याच्यामुळं आम्ही सभापती पदासाठी अर्ज भरलेला नव्हता, फक्त उपसभापती पदासाठी अर्ज भरलेला होता। पुरेसं संख्याबळाचा प्रयत्न करून ज्यावेळेस आम्हाला कळालं की उपसभापती पदासाठीही दुसऱ्या पक्षाकडून महिलेलाच दिलेली आहे संधी, त्यावेळेस आम्ही दुसऱ्या महिलेचाही त्या आदर राखण्यासाठी म्हणून आम्ही उपसभापती पदाच्या ही निवडीतून आम्ही बाहेर पडून त्यांना आम्ही काँग्रेस पक्षानं एक मनाचा मोठेपणा दाखवून आज सत्ताधाऱ्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे। इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये यात आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आमचं सत्ताधाऱ्यांना सांगणं आहे की आम्ही जो आज जो मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे तो मनाचा मोठेपणा सत्ताधाऱ्यांनी 5 वर्ष दाखवावं। आम्हाला जो जनतेनं जो कौल दिलेला आहे विरोधात बसण्याचा त्या कौलचा आम्ही प्रामाणिकपणे स्वीकार करून आम्ही आज पंचायत समितीमध्ये विरोधात बसलेलो आहोत। आणि आज या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षांनी आणि आमच्या सर्व सदस्यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवून आज विरोधकांना जे बिनविरोध सभापती आणि उपसभापती पद बहाल केलेलं आहे, त्याच्याच बेसवर भाजपनी आत्तापर्यंत या इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मनाचा मोठेपणा दाखवून सर्वसामान्य जनतेची कामे करावेत, अन्यथा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस प्रतापराव गुर्जर, वेडात मराठे वीर दौडले 7 त्यावेळेस ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे आम्ही काँग्रेस पक्षाचे 7 सदस्य मिळून वेडात वीर मराठे दौडले 7 या उक्तीप्रमाणे आम्ही सर्वजण या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सळो की पळो करून सोडू। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।